Good morning. Yesterday we discussed about the uh, alloys of aluminium. Four alloys we discussed. Three alloys we discussed there. Uh, Today we will start with the new concept, new point, that is bearing materials. A very important point: what is meant by bearing material and what are the main properties of bearing material. We will discuss about that. So first of all, what is meant by bearing? First of all, we should know what is meant by bearing. See, bearing means it's a mechanical device which is used to just support a rotating element. That rotating element may be shaft or spindle of the machine, and this bearing is used to support it. So that's why here written, bearing are used to support the moving shafts and spindle of the machine. सेम वन म्हणजे बेरिंग हा असा मेकॅनिकल डिव्हाइस आहे जो ज्या फिरणाऱ्या किंवा मुव्हिंग अशा गोष्टी आहेत त्याला फक्त सपोर्ट करण्याचं काम करतो. म्हणजे शाफ्ट, हा जो शाफ्ट आहे हा गोल गोल फिरत असतो किंवा स्पिंडल हा गोल फिरत असतो. तर या शाफ्टला किंवा स्पिंडलला सपोर्ट करणारा जो काही डिव्हाइस आहे त्याला आपण बेअरिंग म्हणतो. ओके, नाव द गुड बेअरिंग मटेरियल शुड हॅव some properties. Which properties it should possess? See, these are the 10 properties shown in this slide. So we will discuss about this 10 properties of the bearing material. The bearing material जे आहे तर म्हणजे बेरिंग जे आहे ते बेरिंग कुठल्या मटेरियलची बनलेली असावी आणि त्या मटेरियलमध्ये कुठल्या प्रॉपर्टीज असायला पाहिजेत. तर त्या कुठल्या प्रॉपर्टीज पाहिजेत, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी दिलेल्या आहेत. आपण वन बाय वन डिस्कस करू. नाव सी, फर्स्ट प्रॉपर्टी विच शुड बी प्रेझेंट इन द मटेरियल, in the bearing material is low coefficient of friction. कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन कसं आहे तर लो आहे. याचं कोएफिशियंट ऑफ फ्रिक्शन हे कमी असलं पाहिजे, छोटं असलं पाहिजे, जेणेकरून कमी असलं पाहिजे, जेणेकरून की हा जास्त घासून झिजला नाही पाहिजे. देन रेजिस्टन्स टू विअर, रेजिस्टन्स टू विअर, विअर म्हणजे झीज, झिजला नाही पाहिजे हा. रेजिस्टन्स टू विअर म्हणजे झिजायला विरोध केला पाहिजे, म्हणजे हा जास्तीत जास्त दिवस टिकला पाहिजे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ ऑपरेटिंग टेम्परेचर, म्हणजे ऑपरेटिंग टेम्परेचरला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त हवी आहे. ऑपरेटिंग टेम्परेचर जे काय दिलेलं असेल, समजा आपलं बेरिंग मटेरियल बेरिंग आहे त्याच्यावरती काहीतरी टेम्परेचर आहे आणि त्या टेम्परेचर जे असेल त्याला आपण ऑपरेटिंग टेम्परेचर म्हणतो. आणि त्या ऑपरेटिंग टेम्परेचरला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही जास्त असली पाहिजे, म्हणजे तो कॉम्प्रेस नाही झाला पाहिजे. जर कॉम्प्रेस झाला तर काय होईल, मटेरियल बेरिंगची साईज बदलून जाईल आणि बेरिंगची साईज बदलली तर तो ज्याचं त्या ज्या कामासाठी तो वापरला गेलाय किंवा वापरायचा आहे ते वापरला जाणार नाही. सो दॅट्स वाय. देन नेक्स्ट वन, प्लास्टिसिटी टू ॲडजस्ट द बेअरिंग टू शाफ्ट अँड डिस्ट्रीब्यूट द लोड युनिफॉर्मली, म्हणजे प्लास्टिसिटी टू ॲडजस्ट द बेअरिंग ऑफ द शाफ्ट अँड टू डिस्ट्रीब्यूट द लोड युनिफॉर्मली. म्हणजे याचा अर्थ काय की प्लास्टिसिटी याच्यामध्ये चांगली असायला पाहिजे. प्लास्टिसिटीचा अर्थ असा असतो की वेन फोर्स इज अप्लाइड इट विल चेंज इट्स डायमेन्शन परमनंटली, म्हणजे एकदा जर फोर्स पडले तो त्याचे डायमेन्शन परमनंटली बदलून टाकतो. नंतर तो किती फोर्स टाकला तरी तो वापस ओरिजिनल डायमेन्शनला येत नाही. ते म्हणजे प्लास्टिसिटी. आता इथं पॉईंट काय सांगितला आहे, प्लास्टिसिटी टू ॲडजस्ट द बेअरिंग टू द शाफ्ट अँड डिस्ट्रीब्यूट द लोड युनिफॉर्मली. म्हणजे एखादी जर आपण सिंपल लक्षात घेतलं की समजा अशी एखादी बेरिंग आहे आणि ही जे बेरिंग आहे या बेरिंगवरती कितीही लोड पडला काही झालं तरी ह्याची जी ही साईज आहे ही साईज अशीच राहायला पाहिजे. ही जास्ती लोड झाला म्हणून अशी लगेच बेंड झाली किंवा अशी वेगळा शेप त्याचा तयार झाला असं होता कामा नये. त्याला आपण म्हटलेलं आहे की प्लास्टिसिटी ॲडजस्टमेंट. ओके, हे असं होता कामा नये. दॅट इज हे अशाला असंच हे काय काय असलं पाहिजे, नेहमी असंच असलं पाहिजे. किती फोर्स पडला तर त्याची डायमेन्शन फिक्स आहे ते तेवढेच राहिले पाहिजे, त्याचे डायमेन्शन बदलले जाता कामा नये. नेक्स्ट वन, इट शुड हॅव सफिशियंट मेल्टिंग पॉईंट. येस, हा महत्त्वाचा पॉईंट आहे. याच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट हा सफिशियंट असला पाहिजे, पुरेसा असला पाहिजे. म्हणजे असं नाही की उगी थोडंसं टेम्परेचर दिलं आणि लगेच हा वितळला, किंवा खूप टेम्परेचर दिलंय आणि तरी पण वितळत नाही. ओके, सो दिस पॉईंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सफिशियंट मेल्टिंग पॉईंट, सफिशियंट म्हणजे पुरेसा. म्हणजे this particular bearing material we can use at particular up to particular temperature, not it will not melt down at low temperature. म्हणजे कमी टेम्परेचरला हा वितळला नाही पाहिजे. जास्तीत जास्त याची लाईफ जास्त असली पाहिजे, मोठी असली पाहिजे, जास्तीत दिवस टिकला पाहिजे, म्हणून या गोष्टी आहेत. देन नेक्स्ट वन, इट शुड हॅव हाय थर्मल कंडक्टिव्हिटी. याची थर्मल कंडक्टिव्हिटी कशी आहे,
चांगली असली पाहिजे. थर्मल कंडक्टिव्हिटी का जास्त पाहिजे? कारण की ही बेअरिंग आहे. या बेअरिंगमध्ये एखादा शाफ्ट किंवा स्पिंडल फिरणार आहे, गोल-गोल फिरणार आहे. त्याच्यामुळे इथं फ्रिक्शन होणार आहे आणि फ्रिक्शन झाल्यामुळे काय होणार आहे? इथं हीट जनरेशन होणार आहे. तो गरम होणार आहे. ही बेअरिंग शाफ्ट हा तापणार आहे, गरम होणार आहे. आणि जर का या बेअरिंग मटेरियलमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी नसेल, तर ही जी काही बेअरिंग आहे, ही फक्त गरम होईल आणि खूप ट्रिमेंडसली गरम होईल आणि अशी एक स्टेज येईल, की जेव्हा ही बेअरिंग डॅमेज होईल, खराब होऊन जाईल, तुटून जाईल. मग हे जर झालं तर काय झालं? लॉस होईल ना. मग हा लॉस होऊ नये म्हणून या बेअरिंगमध्ये थर्मल कंडक्टिव्हिटी असणं खूप गरजेचं आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे काय? तर ह्याच्यामध्ये जी काही हीट तयार झालेली आहे किंवा जनरेट झालेली आहे, या हीटला त्या बेअरिंग मटेरियलला बाहेर फेकता आलं पाहिजे किंवा दुसऱ्या एखाद्या मटेरियलला देऊन टाकता आलं पाहिजे. कंडक्ट करता आले पाहिजे. म्हणजे ही हीट एका ठिकाणाहून दुसरीकडे गेली पाहिजे. जेणेकरून ही बेअरिंग स्वतः ऑटोमॅटिक थंड होईल. जर ही थंड नाही झाली तर डेफिनेटली हे डॅमेज होणार आहे आणि डॅमेज झाली तर तुम्हाला याला रिप्लेस करावं लागेल आणि रिप्लेस करायचं म्हटलं तर खर्च येणार आहे. म्हणजेच काय? तुम्ही लॉसमध्ये जाणार आणि इंजिनिअरिंगमध्ये लॉस हा व्हायला नाही पाहिजे. इंजिनिअरिंगचंच मेन फंक्शनच काय आहे, की आपल्याला कुठल्याही काम किंवा कुठलंही फंक्शन करत असताना मिनिमम लॉसेसमध्ये ते काम झालं पाहिजे. मॅक्सिमम इफिशियन्सी तुम्हाला मिळाली पाहिजे. म्हणून ही प्रॉपर्टी आपल्या बेअरिंग मटेरियलमध्ये अवेलेबल पाहिजे. नाव नेक्स्ट वन, इट शुड हॅव गुड कास्टिंग क्वालिटीज. याच्यामध्ये कास्टिंग क्वालिटीज पण कशा आहेत? चांगल्या असल्या पाहिजेत. इट शुड हॅव गुड कास्टिंग क्वालिटीज. कास्टिंग क्वालिटीज चांगली पाहिजे. म्हणजे काय? कास्टिंग म्हणजे काय? बाय मेल्टिंग दॅट मटेरियल यू जस्ट पोर इट इन टू अ मोल्ड अँड कन्वर्ट दॅट मटेरियल इन टू डिझायर्ड शेप. म्हणजे मेटलला तुम्ही वितळवून त्याला साच्यामध्ये ओतणार आणि साच्यामध्ये ओतून त्याला वेगळ्या शेपमध्ये कन्वर्ट करणार. याला आपण कास्टिंग क्वालिटीज म्हणतो. तर ह्या क्वालिटी त्याच्यामध्ये असायला पाहिजे. देन नेक्स्ट वन, इट शुड हॅव मिनिमम श्रिंकेज आफ्टर कास्टिंग. मिनिमम श्रिंकेज कमी असलं पाहिजे. मिनिमम श्रिंकेज आफ्टर कास्टिंग म्हणजे कसं आहे, की एखादा मेटल आहे, त्या मेटलला आपण असा वितळवल्यानंतर साच्यामध्ये ओतल्यानंतर त्याच्यापासून एखादा पार्ट बनवला, राईट? हे म्हणजे कास्टिंग प्रोसेस पूर्ण केलं. पण बऱ्याचदा आपल्याला बघायला मिळतं, की कास्टिंग प्रोसेस पूर्ण केल्याच्या नंतर त्या मेटलमध्ये श्रिंकेज होतं. श्रिंकेज म्हणजे तो असा लहान होतो. जेवढी काही त्याची बॉडी किंवा पार्ट साईज ठरवलेली आहे तेवढी तो मिळते, पण नंतर काही वेळानंतर तो बारीक होतो. त्याला आपण श्रिंकेज म्हणतो. तर असं श्रिंकेज होता कामा नये. दॅट्स वाय दिस प्रॉपर्टी शुड बी प्रेझेंट. इट शुड हॅव मिनिमम श्रिंकेज आफ्टर कास्टिंग. कास्टिंग केल्यानंतर जे डायमेन्शन तुम्हाला पाहिजे तेवढ्याच डायमेन्शनचा तो कायमचा राहिला पाहिजे. नंतर कास्टिंग केल्यानंतर तो पुन्हा लहान होता कामा नये. जर लहान झाला तर काय होईल? समजा आपल्याला एखादा पार्ट बनवायचा आणि त्याची साईज आहे की साधारणतः त्याची एखादा पार्ट बनवला, बेरिंग बनवले, त्याची डायमीटर आपण कन्सिडर केली की से 20 मिलीमीटर छोटी बेरिंग बनवली आपण आणि थोड्या वेळानंतर ते श्रिंकेज झाली, बारीक झाली, श्रिंक झाली आणि 20च्या ऐवजी 19 मिलीमीटर्स त्याची डायमीटर झाली. तर चालेल का? नाही. कारण की आपण एक ॲप्लिकेशन डोळ्यासमोर ठेवून त्याची साईज, त्याची डायमीटर 20 मिलीमीटर ठेवली होती. पण ऑटोमॅटिकली श्रिंकेज झाल्यामुळे 19 मिलीमीटर झालं. असं झालं तर चालेल का? मग जे काही प्रोडक्शन आपण केलंय ते सगळं वाया जाईल. सो दॅट्स वाय बेअरिंग शुड हॅव मिनिमम श्रिंकेज आफ्टर कास्टिंग. म्हणून त्या बेअरिंग मटेरियलमध्ये श्रिंकेज हे मिनिमम असलं पाहिजे. शक्यतो झालंच नाही पाहिजे आणि झालं तरी कमीत कमी झालं पाहिजे. सो दॅट विल बी बेनिफिशियल. नेक्स्ट वन, इट शुड हॅव नॉन करोजिव्ह प्रॉपर्टी. करोजिव्ह प्रॉपर्टी कशी असली पाहिजे? ऍक्च्युली नसायलाच पाहिजे. म्हणजे त्याचा करोजन होता कामा नये, गंज लागता कामा नये. म्हणजे बेअरिंग मटेरियल जेव्हा एखाद्या पाण्यासोबत किंवा मॉइस्ट एअर सोबत कॉन्टॅक्ट येईल तेव्हा तो गंजतो. तर तो गंजला नाही पाहिजे. गंजला तर काय होईल? ती बॉडी खराब होईल, पार्ट खराब होईल, डॅमेज होईल. ते होऊ नये यासाठी तो पॉईंट आहे. देन लास्ट वन, इट शुड बी इकॉनॉमिकल इन कॉस्ट. येस, हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे. इट शुड बी इकॉनॉमिकल इन कॉस्ट. इकॉनॉमिकल म्हणजे काय? इकॉनॉमिकल म्हणजे कमीत कमी खर्चात, कमीत कमी पैशात ही बेरिंग बनली पाहिजे किंवा ह्या बेरिंग मटेरियलचा जो काही खर्च असणार आहे तो कमी असला पाहिजे. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. इट शुड बी इकॉनॉमिकल इन कॉस्ट. कमीत कमी पैसा या बेरिंग मटेरियलला लागला पाहिजे. सो दीज आर द मेन पॉईंट्स विच वी हॅव टू कीप इन माइंड रिगार्डिंग बेरिंग मटेरियल. हे सगळे बेरिंग मटेरियल्स चे प्रॉपर्टीज आहेत, हे आपण बघितल्या. आता याच्यानंतर आपल्याला बेरिंग मटेरियलचे काही टाईप्स आहेत, बरेचसे टाईप आहेत. ते टाईप आपल्याला डिस्कस करायचे. व्हॉट आर द टाइप्स ऑफ बेरिंग मटेरियल? सो वी विल डिस्कस अबाउट दॅट टाइप्स also. Okay, so now we will discuss about the types of bearing materials. Just
वी डिस्कस्ड अबाउट द बेरिंग अँड बेरिंग मटेरियल प्रॉपर्टीज. आता आपल्याला बघायचं ते म्हणजे टाईप्स. बेरिंग मटेरियलच्या कोणत्या कोणत्या टाईप आहेत. आता हे सगळे टाईप आपल्याला समोर आहेत. ह्या वन बाय वन आपल्याला घ्यायचं की प्रत्येक बेरिंग मटेरियलमध्ये काही एलिमेंट काही प्रमाणात ऍड केलेले आहेत. ते किती प्रमाणात आहेत, कसे आहेत, त्याची प्रॉपर्टी काय आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहेत, कुठं वापरायचं, या सगळ्या गोष्टी आपण डिस्कस करणार आहे. देर आर अबाउट 7 to 8 टाइप्स or about 7 types of bearing material are available like this. See, lead based babbitt, tin based babbitt, copper lead alloy, silver bearing, tin bronzes, gray cast iron and aluminum alloy. So all these 7 types are available. Now we will discuss one by one. So पहिला टाइप आहे, पहिला बेरिंग मटेरियलची टाइप आहे ती म्हणजे लीड बेस्ड बॅबिट. मग लीड बेस्ड बॅबिट जो आहे हे पण एक मटेरियल आहे हे, ज्याच्यापासून की आपण बेरिंग बनवतो. मग या मटेरियलमध्ये कोणकोणते एलिमेंट प्रेझेंट असतात. सो हिअर 80% lead, 10% antimony and just 10% tin. These elements are present and from this we are able to manufacture the lead based babbitt. हे 3 एलिमेंट आपण टाकले त्यापासून आपण लीड बेस्ड बॅबिट तयार करतो आणि या लीड बेस्ड बॅबिटचा वापर बेरिंग बनवण्यासाठी केला जातो, म्हणून याला आपण बेरिंग मटेरियल म्हटलंय पहिला. नाउ सेकंड वन इज टिन बेस्ड बॅबिट. आता टिन बेस्ड बॅबिट what element and in how much percentage they are available. See, 90% tin, 5% antimony and 5% copper. This is available in the tin based babbitt. Then see, tin based babbitts have better corrosion wear resistance. बेटर करोजन वियर रेजिस्टन्स, म्हणजे करोजन रेजिस्टन्स आहे, वियर रेजिस्टन्स पण याच्यामध्ये आहे कोणाच्या कंपॅरिझन मध्ये, ॲज कम्पेअर टू लीड बेस्ड बॅबिट. बट दे आर कॉस्टली. म्हणजे काय, तर टिन बेस्ड बॅबिट जो आहे ना याच्यामध्ये करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी आणि वियर रेजिस्टन्स प्रॉपर्टी ही वरच्या म्हणजे पहिल्या लीड बेस्ड बॅबिट पेक्षा जास्त आहे. म्हणजे याच्यामध्ये म्हणजे पहिला मटेरियल आपण वापरला तर त्याचं करोजन होऊ शकतं, पण टिन बेस्ड बॅबिट वापरला तर त्याच्यामध्ये अजिबात करोजन होणारच नाही किंवा त्याची झीज पण होणार नाही. या पहिल्या केसपेक्षा दुसऱ्या केसच्या मटेरियलमध्ये करोजन आणि वियर रेजिस्टन्स प्रॉपर्टी जास्त प्रमाणात प्रेझेंट आहे. पण एक प्रॉब्लेम आहे, एक ड्रॉबॅक आहे. काय, तर सेकंड वाला जो आहे हा टिन बेस्ड बॅबिट, इट इज मोर कॉस्टली. हा जास्त महाग आहे. ऑब्विसली असणारच, कारण की याच्यामध्ये फायदा जास्त आहे म्हणल्यानंतर हा महाग सुद्धा असणार आहे. देन लास्ट वन, लीड रिड्युसेस कॉस्ट बट डिक्रीजेस द लोड बेरिंग कॅपॅसिटी. यस, लीड जो आहे, लीड टाकल्यामुळं कॉस्ट कमी होते पण लोड बेरिंग कॅपॅसिटी पण कमी होते. आता बघा वरच्या केसमध्ये त्याच्यामध्ये 80% लीड आहे, तर लीड असल्यामुळे त्याचं पैसे कमी आहेत पण त्याची लोड बेरिंग कॅपॅसिटी पण कमी झाली आहे. हे स्वस्त आहे. वरचा पहिला जो आहे लीड बेस्ड बॅबिट हा स्वस्त आहे. कशामुळे स्वस्त आहे, कारण त्याच्यामध्ये लीड आपण 80% टाकलेला आहे, पण तो टाकल्यामुळे काय झालं, त्याची बेरिंगची लोड बेरिंग कॅपॅसिटी ही कमी झालेली आहे. हा त्याचा प्रॉब्लेम आहे. सो दीज आर द 2 टाइप्स ऑफ द बेरिंग. नाउ थर्ड टाइप वी विल डिस्कस कॉपर लीड अलॉय. आता कॉपर लीड अलॉय मध्ये काय काय सांगितलं आपल्याला, इथं ऑब्विसली एक बेस्ट गोष्ट लगेच कळते की याच्यामध्ये कॉपर आहे आणि लीड सुद्धा अवेलेबल आहे. तर तो किती प्रमाणात आहे काय आपण याच्याबद्दल बघू. तर बघा 20 to 40% लीड इज प्रेझेंट देअर अँड व्हेरी स्मॉल अमाऊंट ऑफ टिन ऑल्सो प्रेझेंट. म्हणजे याच्यामध्ये 20 ते 40% लीड प्रेझेंट आहे आणि एकदम कमी प्रमाणामध्ये टिन प्रेझेंट आहे आणि राहिलेली क्वांटिटी ऑब्विसली कॉपर किंवा आणखीन काही एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहेत. आता याच्यामध्ये याचा वापर किंवा कॉपर लीड अलॉयचा वापर कुठे करायचा. दिस अलॉय एक्सटेन्सिव्हली युज्ड इन द ऑटोमोटिव्ह अँड एअरक्राफ्ट ऍप्लिकेशन्स. हे ऑटोमोटिव्ह आणि एअरक्राफ्ट ऍप्लिकेशन्स मध्ये याचा वापर केला जातो. दे आर जनरली मॅन्युफॅक्चर्ड ॲज अ स्टील बॅक्ड बेअरिंग. हे स्टील बॅकिंग करण्यासाठी याचा वापर केलेला आहे. देन बाय कास्टिंग और पावडर मेटलर्जी टेक्निक, म्हणजे पावडर मेटलर्जी टेक्निकचा वापर करून आपण याचा वापर करतोय. म्हणजे कॉपर लीड अलॉय जो आहे हा पावडर मेटलर्जी टेक्निक वापरून तयार केला आहे. आता एक शॉर्ट मध्ये तुम्हाला पावडर मेटलर्जी टेक्निक काय असते त्याच्याबद्दल एक शॉर्टकट मध्ये सांगतो. तर पावडर मेटलर्जी टेक्निक काय असते, त्याच्यामध्ये जो पार्ट तुम्हाला बनवायचा आहे किंवा जो प्रोडक्ट तुम्हाला बनवायचा आहे त्यासाठी काही मेटल लागतात. तर पहिल्यांदा त्या मेटलला आपण त्याला बारीक करतो, त्याचं पावडर बनवतो. पावडर म्हणजे मेटलचं पहिल्यांदा पावडर बनवायचं, म्हणजे हे कॉपर आणि लीड या दोघांचं पण काय करायचं, पहिले त्या मेटलचं पावडर बनवायचं. त्या पावडरमध्ये बाइंडर्स टाकायचे, काही केमिकल ऍड करायचे, त्याला मिक्स करायचं. मिक्स केल्यानंतर त्याला साच्यामध्ये टाकायचं, त्याच्यावरती फोर्स टाकायचा, म्हणजे कॉम्पॅक्शन प्रोसेस करायची. कॉम्पॅक्शन प्रोसेस केल्यानंतर ऑटोमॅटिकली त्या मटेरियलला त्या साच्याचा आकार येतो
आकार आला की त्याला त्यातनं साच्यामधनं बाहेर काढायचा. बाहेर काढल्यानंतर त्याच्यावरती हीट ट्रीटमेंट प्रोसेस करायची, त्याला गरम करायचं एका ठराविक टेम्परेचरला, आणि त्याच्यानंतर त्याच्यावरती ऑइल वगैरे टाकायचं. ऑइल टाकल्यानंतर हा तयार झाला पार्ट. मग ही जी काही पूर्ण प्रोसेस आपण डिस्कस केली, म्हणजे पावडर बनवण्यापासून बाइंडर ऍड केल्यानंतर मिक्सिंग केलं, कॉम्पॅक्शन केलं, हीट ट्रीटमेंट केली, ऑइल त्याच्यावरती इम्प्रिग्नेट केलं, टाकलं, आणि हे सगळं केल्यानंतर जे काही तुम्हाला हातात प्रोडक्ट मिळालं, तर त्या त्या पर्टिक्युलर टेक्निकला आपण पावडर मेटलर्जी टेक्निक म्हणतो. आणि या टेक्निकचा वापर करून आपण कॉपर लीड अलॉय बनवलेला आहे. हा मटेरियल सुद्धा आपण बेरिंग बनवण्यासाठी वापरतो. त्यानंतर पुढचा मटेरियल आहे आपल्याकडं, तो म्हणजे सिल्वर बेरिंग. सिल्वर बेरिंग ऑब्विसली नावातच आहे सिल्वर. सो सिल्वर इज प्लेटेड विथ लीड टू रिड्यूस द रिस्क ऑफ सीझर. म्हणजे काय, सिल्वर बेरिंग मध्ये अख्खीच्या अख्खी सिल्वर चांदी वापरली जात नाही, तर जनरली काय असतं की सिल्वरची कोटिंग केली जाते, सिल्वर प्लेटिंग केली जाते. म्हणजे सिल्वरचा या चांदीचा एक थर त्या मटेरियलवरती लावला जातो. म्हणजे लीड जे मटेरियल आहे त्याच्यावरती या चांदीचा एक थर लावला जातो. हा थर लावल्यामुळे काय होतं, एक जी रिस्क आहे सिझरिंगची, म्हणजे कट होण्याची, तर ती कट होण्याची क्षमता किंवा कट होण्याचा जो प्रॉब्लेम आहे, जे रिस्क आहे, ती कमी होते. कशामुळं? सिल्वर टाकल्यामुळं. युजली दिस पर्टिक्युलर थिन कोटिंग ऑफ इंडियम is given to increase the corrosion resistance to lead. It is used to heavy loads like aircrafts. म्हणजे ही कोटिंग केल्यामुळं, आता सिल्वर बेरिंग मध्ये जसं सिल्वरचं कोटिंग केलं तसंच या इंडियमचं पण आपण कोटिंग करतो, आणि हे कोटिंग केल्यामुळे काय होतं, करोजन रेजिस्टन्स प्रॉपर्टी वाढते, करोजन रेजिस्टन्स वाढतं, म्हणजे हे गंजत नाही लवकर. आणि म्हणूनच याचा वापर कुठे केला जातो, एअरक्राफ्ट मध्ये केला जातो. एअरक्राफ्ट म्हणजे विमान, विमान बनवण्याचा, विमानाचे काही पार्ट बनवण्यासाठी किंवा विमानाचे बेरिंग्स बनवण्यासाठी या सिल्वर बेरिंगचा वापर केला जातो. देन नेक्स्ट वन, टिन ब्रॉन्झ. आता पुढचा जो टाईप आहे आपला, तो म्हणजे टिन ब्रॉन्झ. आता टिन ब्रॉन्झ मध्ये काय असणार आहे, सी फॉर हेवी लोड्स ब्रॉन्झ बेरिंग आर युज्ड ऑब्विसली. या टिन ब्रॉन्झचा वापर कुठं करणार, बेरिंग बनवण्यासाठी. पण कुठल्या बेरिंग, ज्या हेवी लोड बेरिंग्स आहेत त्या बनवण्यासाठी टिन ब्रॉन्झचा आपण वापर करतो. याच्यामध्ये काय काय आहे, किती किती प्रमाणात आहेत, तर बघा, अबाउट 10% phosphorus is present in this particular bronze, or phosphorus bronze is present. Then 15% tin bronze is present in this particular tin bronzes. म्हणजे गन मेटल आहे किंवा फॉस्फरस ब्रॉन्झ आहे, हे सगळे एलिमेंट याच्यामध्ये प्रेझेंट आहेत. देन नेक्स्ट वन इज ग्रे कास्ट आयर्न. ग्रे कास्ट आयर्न, या ग्रे कास्ट आयर्न बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलंय सेकंड चॅप्टर मध्ये पूर्ण, की कास्ट आयर्न काय असतो, त्याची त्यामध्ये कोणते कोणते एलिमेंट किती प्रमाणात आहेत वगैरे वगैरे. जसं की आपण बघितलं की याच्यामध्ये कार्बनचं प्रमाण हे 2% जास्त असतं, म्हणून तो हार्ड असतो, म्हणून त्याला आपण कास्ट आयर्न असं म्हटलेलं आहे. त्याच्या कास्ट आयर्नचे बरेचसे टाईप आपण बघितले, यापैकी ग्रे कास्ट आयर्न आता इथं आपण बघतो. ह्या ग्रे कास्ट आयर्न पासून आपण बेरिंग मटेरियल किंवा बेरिंगचं मॅन्युफॅक्चरिंग करू शकतो. दिस वन. नाउ नेक्स्ट लास्ट वन इज अल्युमिनियम अलॉय. आता अल्युमिनियम अलॉय मध्ये काय असणार आहे, ऑब्विसली अल्युमिनियम अलॉय आपण जस्ट डिस्कस केलेले आहेत, की या अलॉय मध्ये अल्युमिनियम तर मेन कंटेंट आहेच, त्याच्यासोबत एसएन आहे, कॉपर आहे, निकेल आहे, फेरस आहे, सिलिकॉन आहे, मँगनीज आहे, हे सगळे एलिमेंट तिथं प्रेझेंट आहेत. या सगळ्यांचं सोल्युशन, म्हणजे हे सगळ्यांचं मिक्सचर ते तयार झालं, त्याला म्हटलंय आपण अल्युमिनियम अलॉय, आणि याच्यापासून आपण बेरिंग सुद्धा बनवतो. सो these are the some main points which you have to keep in mind regarding the bearing materials. हे सगळे बेरिंग मटेरियल्स आहेत. कोणते कोणते, लीड बेस बॅबिट, टिन बेस बॅबिट, कॉपर लीड अलॉय, सिल्वर बेरिंग, टिन ब्रॉन्झ, ग्रे कास्ट आयर्न, अल्युमिनियम अलॉयज. सो ऑल आर द बेरिंग मटेरियल्स. हे सगळे बेरिंग मटेरियल्स आहेत, याच्यापासून आपण बेरिंग बनवतो. बेरिंगचा वापर कशासाठी करायचा हे आपण डिस्कस ऑलरेडी केलेलं आहे. नाव नेक्स्ट पॉइंट वी विल स्टार्ट, दॅट इज पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. आता पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग हे काय असतं, याच्याबद्दल आपल्याला डिस्कस आता करायचंय, की हे काय आहे, कशासाठी वापरलं जातं वगैरे वगैरे. तर लेट स्टार्ट. पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. ऍक्च्युली या प्रत्येक शब्दाचा अर्थ पहिल्यांदा समजून घेणं गरजेचं आहे. पोरस, पोरस म्हणजे काय, पोरस म्हणजे सछिद्र, ज्याला छिद्र असतात एकदम सूक्ष्म बारीक मायक्रो सूक्ष्म अशी छिद्र असतात, त्याला आपण पोरस म्हणतो. सेल्फ, सेल्फ म्हणजे स्वतः. लुब्रिकेटिंग, लुब्रिकेटिंग म्हणजे ऑइल प्रोव्हाइड करणार. लुब्रिकेशन वगैरे तुम्हाला माहिती असेल, की लुब्रिकेशन आपण गाडीला जिथे ज्या ठिकाणी फ्रिक्शन होत असते त्या ठिकाणी आपण ऑइलिंग किंवा ग्रीसिंग करतो, त्याला आपण लुब्रिकेशन म्हणतो.
तर पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग म्हणजे याचा अर्थ असा आहे की एक अशी बेरिंग आहे जी स्वतःच लुब्रिकेशन स्वतःला ऑइल प्रोव्हाइड करते. त्याचं नाव दिलं आपण पोरस. आता हे काय आहे, कसं आहे, कसं बनवलंय, याच्यामध्ये कसं ऑइल ठेवलं जातं वगैरे वगैरे याच्याबद्दल आपण डिस्कस करू वन बाय वन. सो लेट स्टार्ट. Porous self-lubricating bearing. See, they are made from the fine metallic powder by the powder metallurgy technique by pressing and sintering. याच्या सगळ्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे तो म्हणजे पावडर मेटॅलर्जी टेक्निक. यस, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला हे कळलं पाहिजे की बाबा पावडर मेटॅलर्जी टेक्निक म्हणजे काय. आता मी वरती थोडं डिस्कस केलं त्याबद्दल, डबल सांगतो तुम्हाला की पावडर मेटॅलर्जी टेक्निक काय असते. तर सगळ्यात पहिल्यांदा पावडर मेटॅलर्जी म्हणजे काय. पावडर मेटॅलर्जी टेक्निकमध्ये काही स्टेप्स आहेत, 6 ते 7 स्टेप्स आहेत. तर पहिली स्टेप आहे पावडर मेटॅलर्जीची, नंबर 1 टू प्रोड्यूस द पावडर ऑफ द मेटल. मेटलचं पावडर करणे ही पहिली स्टेप आहे. म्हणजे ज्या मेटलचा तुम्हाला एखादा पार्ट बनवायचा आहे त्या मेटलला घ्यायचं आणि त्या मेटलचं पहिले पावडर बनवायचं. त्याला ग्राइंडिंग करा, त्याचं रोलिंग करा, त्याचे तुकडे करा, जे करायचं ते करा, पण त्याचं पावडर बनवा. नंबर 1 फर्स्ट टू प्रिपेअर द पावडर ऑफ द मेटल. नंबर 1. नंबर 2 ऍड सम अमाऊंट ऑफ बाइंडर इन इट. म्हणजे त्याच्यामध्ये काही बाइंडर्स टाका. बाइंडर म्हणजे काय, काही केमिकल्स आहेत, लिक्विड आहे, ते टाका. जे टाकल्यामुळे काय होतं, हे पावडर त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं आणि हे बाइंडिंग कॅपॅसिटी, या बाइंडरमध्ये बाइंडिंग कॅपॅसिटी असते. म्हणजे या सगळ्या मेटलचे जे काही पार्टिकल्स आहेत तयार झालेले, या सगळ्या पार्टिकलला तो पकडून ठेवतो. पहिली. दुसरी स्टेप. तिसरी स्टेप, आता पहिलं स्टेप म्हणजे पावडर बनवणं, दुसरी स्टेप म्हणजे बाइंडर ऍड करणं, तिसरी स्टेप आहे म्हणजे मिक्सिंग करणं, ब्लेंडिंग आपण त्याला म्हणतो. म्हणजे आपण पहिल्यांदा पावडर बनवलं, दुसरं आपण बाइंडर त्याचं ऍड केलं, आता त्याला मिक्स करा. मिक्सिंग, मिक्सिंगला मिक्सिंग न म्हणता ब्लेंडिंग म्हटलं जातं. ब्लेंडर्स वापरले जातात. हे मिक्सिंग करण्यासाठी मोठे मोठे ब्लेंडर्स वापरले जातात. तर ब्लेंडर वापरून हे मिक्स करायचं. नंबर 3. नंबर 4, आता काय करायचं, मिक्सिंग तर पूर्ण झालं. आफ्टर blending, next step is to do the compaction process. कॉम्पॅक्शन करा. कॉम्पॅक्शन म्हणजे काय, या मिक्स केलेल्या पार्टला आपल्याला साच्यामध्ये ओतायचे, साच्यामध्ये टाकायचे आणि त्याच्यावरती कॉम्पॅक्शन करायचं, त्याच्यावरती कॉम्प्रेसिव्ह फोर्स, कॉम्प्रेसिव्ह ट्रेस टाकायचे, अप्लाय करायचे, जेणेकरून काय होईल की त्या साच्याचा आकार त्या मेटलला येईल. मग कॉम्पॅक्शन झाल्यानंतर इजेक्शन करा. इजेक्शन म्हणजे त्या मोल्ड मधनं त्या मेटलला, त्या कॉम्पॅक्ट केलेल्या मेटलला बाहेर काढा. बाहेर काढताना आपल्याला लक्षात येईल की त्या मोल्डचा, त्या साच्याचा आकार त्या मेटलला आलेला असेल. आणि आता ह्या पार्टला काय करायचे, हीट ट्रीटमेंट करायची. हीट ट्रीटमेंट म्हणजे याला तुम्हाला भट्टीमध्ये गरम करायचं एक ठराविक टेम्परेचरला. मग वेगवेगळ्या ठराविक टेम्परेचर असतात, मग त्यात वेगवेगळ्या प्रोसेस असतात. ॲनेलिंग, नॉर्मलायझिंग, टेम्परिंग, हार्डनिंग, ह्या सगळ्या प्रोसेस आपण 6व्या चॅप्टरमध्ये डिस्कस करणार आहे, तेव्हा आपण त्याबद्दल जास्त डिटेलमध्ये बोलू. म्हणजे फक्त या पार्टवरती हीट ट्रीटमेंट करा, म्हणजे त्याला गरम करा एका ठराविक टेम्परेचरला. आणि गरम केल्याच्या नंतर मग तुम्ही त्याच्यावरती लुब्रिकेशन करा. इम्प्रिग्नेशन आपण म्हणतो. इम्प्रिग्नेशन म्हणजे त्याच्यामध्ये ऑइलमध्ये त्याला बुडवा, ऑइल त्यावरती लावा. ओके. मग हे केल्यामुळे काय होईल, हा जो काही पार्ट आहे, आता बाय डिफॉल्ट मेटलला आपण पहिल्यांदा पावडरमध्ये कन्वर्ट केलंय आणि नंतर त्यापासून पुन्हा एखादा पार्ट बनवलाय. म्हणजे आता हे मेटलचे जे पार्टिकल्स आहेत हे पूर्णपणे एकदम फिक्स चांगले कॉम्पॅक्ट होतील का, नाही. या प्रत्येक 2 पार्टिकल्स मध्ये थोडा थोडा काही ना काहीतरी गॅप असणार आहे, म्हणजेच छिद्र असणार आहेत, आणि या छिद्रांना म्हणतात पोरस. ओके, पोरॉसिटी, राईट. म्हणून या बेरिंगला आपण म्हटलंय पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. आता फक्त हा पोरस कशामुळे आहे ते तर कळलं. आता पुढचा गोष्ट आहे सेल्फ लुब्रिकेटिंग काय म्हटलं, त्याच्याबद्दल पण डिस्कस करायचं. तर बघू आपण पहिल्यांदा फक्त एकाच्या लाईन बद्दल सांगितलं तुम्हाला मी की पावडर मेटलर्जी टेक्निक म्हणजे काय. पावडर मेटलर्जी टेक्निक म्हणजे मेटलला पावडरमध्ये कन्वर्ट करायचं, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बाइंडर टाकायचे, मिक्सिंग करायची, कॉम्पॅक्शन करायचं आणि ते प्रेसिंग करायची, आणि सिंटरिंग म्हणजे गरम करायचं. सिंटरिंगचा अर्थ आहे गरम करणे, हीट ट्रीटमेंट. हे करायचं. हे केल्याच्या नंतर तो पार्ट मिळाला, त्याला काय करणार पुन्हा, दे हॅव सफिशियंट पोरोसिटी टू होल्ड 40% लुब्रिकेटिंग ऑइल. अच्छा, बघा, म्हणजे पावडर मेटलर्जी टेक्निक केल्याच्या नंतर जो पार्ट तयार झाला, मी तुम्हाला म्हटलं की हा सछिद्र असणार आहे, ह्याच्यामध्ये छिद्र असणार. तर छिद्र किती असणार आहेत, अबाउट 40% लुब्रिकेटिंग ऑइल ते ऍब्सॉर्ब करतील किंवा जमा करून ठेवतील, इतकं पोरोसिटी त्यात असणार आहे. म्हणजे बघा, एवढी सछिद्रता असेल की
40% 40% ऑइल तो होल्ड करेल त्या छिद्रांमध्ये, इतकी पोरॉसिटी डेव्हलप होईल. देन विच प्रिव्हेंट द डायरेक्ट मेटल टू मेटल कॉन्टॅक्ट अँड दे डू नॉट रिक्वायर एनी अदर सोर्स ऑफ लुब्रिकेशन. आता ह्या पोरॉसिटी असल्यामुळं आणि 40% लुब्रिकेटिंग ऑइल हा होल्ड करत असल्यामुळं काय होईल, दे डू नॉट रिक्वायर एनी सोर्स ऑफ लुब्रिकेशन. त्यांना कसल्याही प्रकारचं लुब्रिकेशन करायची गरज पडणार नाही. का? बाय डिफॉल्ट ही स्वतः बेरिंगच 40% ऑइल होल्ड करणार आहे. मग आणखीन सेपरेट ऑइल द्यायची गरज आहे का? गरजच नाही. म्हणून इथं म्हटलेलं आहे, दे डू नॉट रिक्वायर एनी अदर सोर्सेस बिकॉज इट इज हॅव्हिंग इट सेल्फ 40% लुब्रिकेटिंग ऑइल. म्हणजेच काय, स्वतःचं ऑइल याच्याकडे स्वतःकडेच आहे. सेल्फ बाहेरून द्यायची गरज आहे का? नाही. सो दॅट्स वाय दिस टाइप ऑफ बेरिंग इज कॉल्ड ॲज अ पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग. आता 40% ऑइल तर आहे, पण आता हे वापरायचं कसं किंवा वापरतो कसं त्याबद्दल पण सांगू. बघा कसं असतं, आपण सांगितलं की आता याच्यामध्ये 40% लुब्रिकेटिंग ऑइल ऑलरेडी आहे. मग आता हे वापरलं कधी जाणार? पहा, बेरिंग जी असते ही बेरिंग साधारणतः सर्क्युलर आहे, गोल अशा प्रकारची असते, बरोबर आहे. आता ही अशी आहे, तर याच्यामध्ये ही जेव्हा फिरते तेव्हा बाय डिफॉल्ट या मटेरियलमध्ये काय अवेलेबल आहे? ऑइल अवेलेबल आहे. आणि याच्यामध्ये कोण आहे? शाफ्ट आहे. शाफ्ट ह्याच्यामध्ये फिरणार आहे. जेव्हा फिरायला लागेल तेव्हा काय होईल? सेंट्रीफ्युगल ऍक्शनमुळं ऑटोमॅटिकली या बेरिंग मधलं जे काही ऑइल आहे ते ऑइल ऑटोमॅटिकली या बेरिंग आणि शाफ्ट ह्याच्यामध्ये कॉन्टॅक्ट जो आहे या ठिकाणी तो जमा होईल. म्हणून तो बेरिंग आणि शाफ्ट याच्यामध्ये फ्रिक्शन होणार नाही, कारण या दोघांच्या मध्ये ऑइल आलेला असेल. पण जेव्हा ही बेरिंग किंवा शाफ्ट स्टॉप होईल, फिरायचा थांबेल, तेव्हा ऑटोमॅटिकली पुन्हा हे ऑइल ऑटोमॅटिकली रिव्हर्स या छिद्रांमध्ये वापस जाईल. राईट? म्हणजे तुम्हाला सेपरेटली ऑइल टाकायची गरज पडली का? नाही. सेंट्रीफ्युगल ऍक्शनमुळं ऑटोमॅटिकली हे ऑइल बाहेर आलं पण आणि स्टॉप केल्यामुळे हे पुन्हा वापस गेलं पण. ह्या दोन्ही गोष्टी कशा झाल्या? ऑटोमॅटिक झाल्या, सेल्फ झाल्या, स्वतः झाल्या. म्हणून या बेरिंगला आपण पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग असं म्हणतो. ओके, जस्ट कीप दिस पर्टिक्युलर पॉइंट इन युअर माइंड. दॅट्स वाय दिस सेल्फ लुब्रिकेशन कन्सेप्ट अरायझेस. बरं, आता हे सगळ्या गोष्टी आपण इथे डिस्कस केल्या की पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग बेरिंग म्हणजे काय असतं. राईट? आता हे सगळ्या पॉइंट आपण लक्षात ठेवायला पाहिजे. देन सी, ऑइल इज पार्शियली सक्ड बॅक इन टू वॉइड्स, कन्झम्पशन ऑफ ऑइल, सेल्फ लुब्रिकेशन, हे सगळं ऑलरेडी सांगितलंय मी. ह्याच गोष्टी डबल तिथं 1 by 1 पॉईंट वाईज लिहिल्यात. म्हणजे ऑइल कसं आतमध्ये येतं, कसं बाहेर जातं वगैरे वगैरे, या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. सो दिस ऑल अबाउट द पोरस सेल्फ लुब्रिकेटिंग bearing. After completing this, next point we have to discuss, that is the last point of this chapter, is nothing but the desired properties of the bearing material. आतापर्यंत आपण जे डिस्कस केलं ते काय होतं? याच्यामध्ये आपण डिस्कस केलं ते म्हणजे बेरिंग, बरोबर आहे. बेरिंग म्हणजे काय, बेरिंगचं मटेरियल काय असतं, त्याच्या प्रॉपर्टीज काय आहेत, कुठले कुठले मटेरियल वापरले जातात. आता आपल्याला बघायचे डिझायर्ड प्रॉपर्टीज ऑफ द बेरिंग मटेरियल. डिझायर प्रॉपर्टीज म्हणजे, डिझायर म्हणजे हव्या असणार. काय हवं आहे तुम्हाला? म्हणजे बेरिंग मटेरियल मध्ये कुठल्या कुठल्या प्रॉपर्टी हव्यात. डिझायर्ड प्रॉपर्टीज ऑफ द बेरिंग मटेरियल. डिझायर्ड प्रॉपर्टीज, कुठली प्रॉपर्टी हवी आहे. तर बघा, देर आर सो मेनी प्रॉपर्टीज अवेलेबल विच वी हॅव टू टॉक अबाउट. सी, वन बाय वन आपण डिस्कस करू याच्याबद्दल, कारण की या सगळ्या डिझायर्ड प्रॉपर्टीज आहेत. म्हणजे ह्या प्रॉपर्टी असायलाच पाहिजेत. या असतील तर आपल्या बेरिंग मटेरियलचा वापर जरा सोपा होतो, चांगला होतो. तर पहिली प्रॉपर्टी आहे ती म्हणजे मेकॅनिकल प्रॉपर्टी. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल वी शुड नो व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल प्रॉपर्टी. आता मेकॅनिकल प्रॉपर्टी म्हणजे काय? तर बघा, इथे आपल्याला काही महत्त्वाच्या गोष्टी बघायला मिळतील की मेकॅनिकल प्रॉपर्टीज बद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलंय. कधी? फर्स्ट चॅप्टर मध्ये. देर आर सो मेनी मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर अवेलेबल, लाईक ductility, malleability, stiffness, toughness, hardness, then fatigue, then creep, resilience. So many properties are available. These are all called as a mechanical properties. बरं, आपल्या बेरिंग मटेरियल मध्ये कुठली मेकॅनिकल प्रॉपर्टी आपल्याला गरजेची आहे त्याच्याबद्दल पण आपण डिस्कस करणं गरजेचं आहे. बघा, इट शुड हॅव 1 by 1 पॉइंट आहेत, आपण 1 by 1 डिस्कस करू. द फॉलोइंग मेकॅनिकल प्रॉपर्टीज आर एसेन्शियल इन बेरिंग मटेरियल. म्हणजे बेरिंग मटेरियल मध्ये ह्या 4 ते 5 मेकॅनिकल प्रॉपर्टीज आहेत ज्या असायलाच पाहिजेत. तर कुठल्या कुठल्या आहेत? तर पहिली प्रॉपर्टी आहे, दे शुड हॅव हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. यस, आपल्या बेरिंग म्हणजे आपल्या बेरिंग मटेरियल मध्ये मेकॅनिकल प्रॉपर्टी पाहिजे. तर पहिली मेकॅनिकल कुठली प्रॉपर्टी आहे? कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असायला पाहिजे. बरं, का असायला पाहिजे? कारण की आपल्याला माहित आहे कॉम्प्रेशन म्हणजे कसं असतं. समजा एखादा बेरिंग आहे
ही समजा लेट्स कन्सिडर दिस इज द बेरिंग वी हॅव, ही बेरिंग आपल्याकडे आहे आणि या बेरिंग मध्ये हाय कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असेल तर काय होईल आणि जर नसेल तर काय होईल. बघा बाय डिफॉल्ट या बेरिंग मध्ये शाफ्ट हा फिरणार आहे, गोल गोल फिरणार आहे. फिरत असताना काय होईल, जर समजा ट्रेसेस वेगवेगळ्या ठिकाणी पडत राहणार, रिपिटेटिव्ह ट्रेसेस पडतील आणि त्याच्यामुळे काय होईल, ही जी बेरिंग आहे ना या बेरिंग मध्ये जर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगला असेल तर ही अशाच शेपमध्ये राहील आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ चांगली नसेल तर ते कुठल्या तरी बाजूला कॉम्प्रेस होईल, म्हणजे त्याचं साईज बदलेल. हे साईज कधी बदललं, जर बेरिंग मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ नसेल तर. मग साईज बदलली तर शाफ्ट व्यवस्थित फिरेल का, आतमध्ये फिरणार नाही. दॅट विल बी प्रॉब्लेम. सो दॅट्स वाय what we should require here, that our bearing material should possess high compressive strength. आपल्या बेरिंग मटेरियल मध्ये कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ही जास्ती असायला पाहिजे, जेणेकरून ही त्याची जी काही साईज आहे, शेप आहे, ते बदलणार नाही. सो दिस इज द मेन पॉइंट विच यू हॅव टू कीप इन माइंड. नाउ नेक्स्ट पॉइंट वी हॅव टू डिस्कस. See, bearing material should have high hardness and wear resistance to provide the longer life. Yes, it is also very important point. High hardness and wear resistance. हार्डनेस चांगली असली पाहिजे आणि वेअर रेजिस्टन्स सुद्धा चांगला पाहिजे. हाय हार्डनेस चांगली असावी, उत्तम असावी. द बेरिंग मटेरियल शुड हॅव हाय हार्डनेस जास्त असेल, चांगली असेल तर वेअर रेजिस्टन्स सुद्धा चांगला बघायला मिळेल. तर महत्वाचा पॉइंट आहे हा. देन it should have sufficient plasticity and deformability to account for the following two things. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे, प्लास्टिसिटी पण याच्यामध्ये चांगली असावी आणि डिफॉर्मॅबिलिटी पण असावी. म्हणजे काय, प्लास्टिसिटी म्हणजे काय, ज्या शेपमध्ये ती बॉडी आहे त्या शेपमध्ये तशीच राहायला पाहिजे. विनाकारण फोर्सेस पडल्यामुळे लगेच त्याचे डायमेन्शन बदलले, चालेल का, नाही चालणार. सो दॅट्स वाय प्लास्टिसिटी शुड बी प्रेझेंट, राईट. बघा मेनी टाइम्स शाफ्ट डिफ्लेक्शन कॉजेस हेवी प्रेशर ऑन द बेरिंग. ऑब्विसली बऱ्याचदा काय होतं, जेव्हा शाफ्ट बेरिंग मध्ये फिरतो तेव्हा त्याची स्पीड व्हेरिएशन होतं, डिफ्लेक्शन्स होतात, त्यामुळं खूप प्रेशर, जास्त प्रमाणावर प्रेशर या बेरिंग वरती पडतं. मग बेरिंग वरती जास्त प्रेशर पडलं तर काय होतं, बेरिंगची साईज शेप बदलू शकते, जर का त्याच्यामध्ये चांगली प्लास्टिसिटी नसेल तर. पण जर प्लास्टिसिटी चांगली असेल तर त्याची साईज शेप बदलणार नाही, बेरिंग जास्ती दिवस चांगल्या पद्धतीनं काम करू शकते, त्याची क्रॅकिंग होणार नाही किंवा मिस अलाइनमेंट होणार नाही, सिझरिंग होणार नाही. या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. देन नेक्स्ट पॉइंट, इट शुड हॅव ॲबिलिटी टू डिफॉर्म इनफ टू एम्बेड ॲब्रेसिव्ह पार्टिकल्स विदाउट सीझर. हा, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट पॉइंट. म्हणजे काय, समजा एक तर प्लास्टिसिटी पाहिजे, त्याचं साईज हे बदलला नाही पाहिजे, आणि जर खूपच लोड पडला तर काय होईल, प्लास्टिसिटी अत्यंत जास्त असेल तर तो सिझरिंग होईल, तुटून जाईल, फुटून जाईल. मग ते होऊ नये म्हणून डिफॉर्मॅबिलिटी पण पाहिजे. थोडं त्याच्यामध्ये एका ठराविक प्रमाणामध्ये डिफॉर्म होण्याची ताकद पाहिजे. इट शुड हॅव ॲबिलिटी टू डिफॉर्म इनफ टू एम्बेड द ॲब्रेसिव्ह पार्टिकल विदाउट सीझर. म्हणजे काय, की थोड्या प्रमाणात त्याचं डायमेन्शन बदललं तरी चालेल. कशासाठी, टू अवॉइड द सीझरिंग. तो कट नाही झाला पाहिजे, तुटला नाही पाहिजे. दोन तुकडे झाले तर मग काय उपयोग आहे. मग ते होऊ नये म्हणून थोड्या प्रमाणात, हलक्याशा प्रमाणामध्ये डिफॉर्मॅबिलिटी असेल चालेल. ओके, म्हणून ह्या दोन गोष्टी इथं प्रेझेंट पाहिजेत. कोणत्या सांगितल्या दोन गोष्टी, पहिली म्हणजे पहिला पॉइंट होता तो म्हणजे इथं प्लास्टिसिटी, आणि दुसरा पॉइंट आहे तो म्हणजे डिफॉर्मॅबिलिटी. दिस टू थिंग्स मस्ट बी प्रेझेंट. ओके, नाउ नेक्स्ट वन, बेरिंग इज सायमल्टेनियसली सब्जेक्टेड टू बोथ विअर अँड फटीग. यस, विअर आणि फटिंग दोन्ही याच्यावरती पडत असणार आहे, पडणारच आहे. ह्या दोन्ही गोष्टींना याने टॅकल केलं पाहिजे. म्हणजे पहिली गोष्ट, विअर झाली पाहिजे का, नाही झाली पाहिजे, आणि फटिक झालं पाहिजे का, ते पण झालं नाही पाहिजे. आता फटिक म्हणजे काय, फटिक मीन्स रिपिटेटिव्ह ट्रेसेस. जेव्हा बॉडीवरती पडतात तेव्हा जे फेल्युअर होतं त्याला फटिक फेल्युअर म्हणतो आपण. म्हणजे बॉडीवरती पुन्हा 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 जर ट्रेसेस किंवा फोर्स पडत राहिला तर ती बॉडी फेल होऊ शकते. तर ते फेल होऊ नये म्हणून जे केलं जातं त्याला आपण म्हणतो फटिक रेजिस्टन्स. म्हणून आपल्या बॉडीमध्ये, आपल्या पार्टमध्ये फटिक ही प्रॉपर्टी असायला पाहिजे, जेणेकरून रिपिटेटिव्ह ट्रेसेसमुळे ते तुटणार नाही किंवा फुटणार नाही. नेक्स्ट वन, अँटी सीझर कॅरेक्टरिस्टिक्स. पुढचा पॉइंट आहे अँटी सीझर कॅरेक्टरिस्टिक्स. आता अँटी सीझर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय, सी, अँटी सीझर, अँटी म्हणजे विरोध, सीझर म्हणजे कट करणे. काय होतं याच्यामध्ये बघा, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ द बेरिंग. देर इज नो प्रॉब्लेम इफ the journal always run on a oil film, but under the certain conditions like starting, stopping, heavy load,
high surface speed of the shaft deflection, the oil film is not established uniformly. Because of it, what will happen? Scissoring will take place. म्हणजे काय, सिंपल सांगतो एकदम सोप्या भाषेमध्ये, की जेव्हा आपण बेरिंग स्टार्ट करतो किंवा जेव्हा बेरिंग जस्ट स्टार्ट होते किंवा जेव्हा आपण बेरिंग स्टॉप करतो किंवा अचानक हेवी लोड बेरिंग वरती पडतो, तेव्हा काय होत असतं, अचानक लोडिंग झाल्यामुळं किंवा अचानक स्टार्ट केल्यामुळं अचानक स्टॉप केल्यामुळं बेरिंग आणि शाफ्ट याच्यामध्ये जी असणारी ऑइल फिल्म आहे, ती ऑइल फिल्म तिथं तयारच होत नाही. म्हणजे काय, तुमच्या शाफ्टचा त्या बेरिंग सोबत डायरेक्टली कॉन्टॅक्ट येतो आणि डायरेक्टली कॉन्टॅक्ट आल्यामुळं फ्रिक्शन होतं. फ्रिक्शन झाल्यामुळं हीट जनरेशन होते आणि ऑटोमॅटिकली ती बॉडी सिझर होते. सिझर म्हणजे कट होते. मग कट झाली तर चालेल का? नाही चालणार. कट झाली तर तो पार्ट रिप्लेस करावा लागेल. रिप्लेस करायचं म्हटलं की खर्च येणार. मग तो होऊ नये म्हणून आपल्या बेरिंगमध्ये अँटी सिझर कॅरेक्टरिस्टिक असलं पाहिजे. म्हणजे कितीही लोड पडला, स्टार्टिंग कशी झाली, स्टॉपिंग कशी झाली, तरी सुद्धा ऑइल फिल्म तिथे तयार झाली पाहिजे आणि सिझरिंग ही मात्र होता कामा नये. म्हणून अँटी सिझर कॅरेक्टरिस्टिक इथं असायला पाहिजे. देन नेक्स्ट प्रॉपर्टी इज थर्मल कंडक्टिव्हिटी. ही पण खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे. थर्मल कंडक्टिव्हिटी म्हणजे हीट कंडक्शन कसं होतं बघा. इट शुड हॅव गुड थर्मल कंडक्टिव्हिटी टू अलाव द रॅपिड डेसिपेशन of the heat generated, and this will prevent the bearing metal from becoming overheated. म्हणजे याचा अर्थ काय, अर्थ असा, गुड थर्मल कंडक्टिव्हिटी, थर्मल कंडक्टिव्हिटी अत्यंत चांगली आहे, थर्मल कंडक्शन चांगलं होतंय, म्हणजे एका ठिकाणी तयार झालेली हीट पटकन बाहेर फेकता आली पाहिजे. का? तर सिंपल गोष्ट आहे. सपोज बेरिंग आहे, त्या बेरिंग मध्ये शाफ्ट हा फिरतोय, शाफ्ट फिरल्यामुळं खूप जास्त प्रमाणामध्ये हीट जनरेशन होणार आहे. हीट जनरेशन झाल्यामुळे ते गरम होणार आहे. गरम झालं तर त्याचे एका एक्स्ट्रीम लेवल पर्यंत गरम झाला तर तो पार्ट डॅमेज होईल. डॅमेज झाला तर काय होईल, त्याला रिप्लेस करावं लागेल आणि ते होऊ नये म्हणून ही हीट लवकरात लवकर बाहेर फेकता आली पाहिजे. म्हणून थर्मल कंडक्शन किंवा थर्मल कंडक्टिव्हिटी ही प्रॉपर्टी आपल्या बेरिंग मध्ये असायला पाहिजे. देन नेक्स्ट वन, रेजिस्टन्स टू करोजन. यस, हे तर सगळ्यात महत्वाचं आहे. करोजन गंजलं नाही पाहिजे. आपल्या सगळ्यात पार्ट मध्ये हे महत्वाचा पार्ट आहे, पॉइंट आहे की आपली बेरिंग मटेरियल गंजलं नाही पाहिजे. देन ऑइल रिटेन्शन अँड फॅब्रिकेशन कॅरेक्टरिस्टिक्स. ऑइल रिटेन्शन मी मग सांगितलं की पोरस लुब्रिकेटिंग बेरिंग मध्ये ऑइल फ्रिक्शनच्या वेळेस म्हणजे जेव्हा शाफ्ट फिरतो तेव्हा ऑइल बाहेर पण येतं आणि पुन्हा वापस पण जातं, म्हणजे त्याला म्हणतात ऑइल रिटेन्शन. रिटेन्शन पुन्हा वापस जाणे. मग ही प्रॉपर्टी आपल्या बेरिंग मध्ये असायला पाहिजे. Okay, so these are the some basic desired properties which should be present in our bearing material. Now last property is metallurgical structure. Yes, या बेरिंगचं स्ट्रक्चर सुद्धा चांगलं असायला पाहिजे, याचा मिनिंग आहे. ओके, सो दिस पॉइंट वी शुड कीप इन माइंड. म्हणजे मेटॅलर्जिकल स्ट्रक्चरचा अर्थ म्हणजे पुन्हा मेकॅनिकल प्रॉपर्टीज वगैरे चांगल्या असल्या पाहिजेत असं तिथं अर्थ घ्यायचा. सो दीज आर द मेन प्रॉपर्टीज ऑफ आवर bearing material. Okay, so this is all about the bearings. So this is here we ends our fourth chapter. इथं आपला चौथा चॅप्टर